महाराष्ट्रातील एका गावातील शाळेत शिकवणारा एक शिक्षक, अगदी सर्वसामान्य शिक्षकांप्रमाणेच वाटणारा एक शिक्षक. मात्र जगाला दाखवायचा त्याचा चेहरा जरी शिक्षकाचा असला तरी काही विद्यार्थिनींनी पाहिला होता तो त्याचा राक्षसी चेहरा. त्याचं हेच राक्षसी रूप एका शेतकऱ्यानं हेरलं. मग काय, मोठी धडपड केली, पुरावे जमवले, पुरावे गोळा करून पोलिसांपर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर सुरू झाली ती कोर्टातली केस. मात्र अर्थातच अनेक केस प्रमाणे या केसमध्ये सुद्धा कोर्टात अनेक अडथळे आले. मात्र अखेर कोर्टाने या शिक्षकाला थेट जन्मठेपेची शिक्षाच सुनावली. हा शिक्षक नेमका कोण? त्याने विद्यार्थिनींबरोबर असं काय केलं होतं? शेतकऱ्याने हे सगळे पुरावे नेमके कसे गोळा केले आणि त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने नेमकी कशी सुनावली, त्याचीच ही रिअल स्टोरी. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही स्टोरी आहे महाराष्ट्रातल्या सोलापूर मधल्या मोहोळ मधली. मोहोळ अगदी लहानसं गाव. या गावामध्येच असलेली एक शाळा, ज्या शाळेमध्ये एक शिक्षक होता ज्याचं नाव आहे धनाजी इंगळे. धनाजी इंगळे हा 48 वर्षीय शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचा. मात्र काही दिवसांपासून या शिक्षकावर एका शेतकऱ्याला संशय यायला लागला होता. संशय नेमका कसला, तर मुळातच या शाळेच्या बाजूलाच एका शेतकऱ्याचं शेत होतं. या शेतात तो नेहमी आपली शेती करण्यासाठी, जमीन कसण्यासाठी यायचा. मात्र अनेकदा त्याला या शिक्षकावर संशय यायचा. त्याच्या हालचाली, त्याचं बोलणं अनेकदा त्याला संशयास्पद वाटायचं. म्हणूनच मग त्याने एक प्लॅन केला. पण हा प्लॅन करण्यासाठी तो एकटा पुरेसा नव्हता, त्याला कुणाची तरी मदत लागणार होती. मग या शेतकऱ्यानं एक शक्कल लढवली. शेतकऱ्याने काय केलं, तर त्याच्या भावाला हा त्याचा जो काही संशय होता तो बोलून दाखवला. मग या दोघांनी मिळून शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं ठरवलं होतं. मात्र थेटपणे याच शिक्षकाच्या शाळेत जाऊन त्याच्याच वर्गामध्ये अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हे सोपं नव्हतं. मात्र या दोन्ही शेतकरी बंधूंनी मिळून हे सगळं शक्य करून दाखवलं. दोघांनी मिळून या शाळेमधल्या एका रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अगदी गुपचूपपणे बसवून टाकले. हे कॅमेरे बसवल्याचं या शेतकऱ्याला जराही ठाऊक नव्हतं. मात्र याच कॅमेऱ्यांमुळे जो शिक्षक सगळ्यांना अगदी एक सर्वसामान्य चांगला शिक्षक वाटायचा, त्याचाच खरा चेहरा समोर आला. या कॅमेऱ्यांमध्ये नेमकं काय कैद झालं होतं, तर या कॅमेऱ्यांमध्ये कैद झालं हाच शिक्षक त्याच्याच वर्गातल्या अनेक विद्यार्थिनींबरोबर लैंगिक अत्याचार करत असल्याचं. मुळात हा शिक्षक अनेक दिवसांपासून वर्गातल्याच काही विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करत होता. मात्र अर्थातच या सगळ्याच विद्यार्थिनी शिक्षकाला घाबरायच्या. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने त्याच्या विरोधात बोलायला तयार होत नव्हत्या, घाबरत होत्या. त्यामुळे त्यांनी कधीही त्यांच्या आई वडिलांना किंवा इतर कुणालाही या सगळ्या घृणास्पद कृत्याबद्दल, शिक्षकाच्या या काळ्या चेहऱ्याबद्दल कुणालाही सांगितलं नव्हतं. हेच सगळं या शेतकऱ्यानं हेरलं आणि त्याच्यानंतर त्याने जो कॅमेरा बसवला होता त्या कॅमेऱ्याच्या कार्डमध्ये हे सगळंच काही कैद झालं. त्यानंतर या शेतकऱ्याने हे सगळं जे काही सीसीटीव्ही फुटेज होतं ते अर्थातच ग्रामस्थांना दाखवलं, या मुलींच्या पालकांना दाखवलं, त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा दाखवलं. ज्यावेळी हे सगळं प्रकरण मुलींच्या पालकांपर्यंत गेलं तेव्हा अर्थातच मुलींचे पालक प्रचंड संतापलेले होते. त्यानंतर या शिक्षकाला समोर उभा केलं गेलं. त्याला या सगळ्याचा जाब विचारला गेला आणि ज्यावेळी आपल्या विरोधात थेटपणे पुरावेच आहेत आणि तेही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्याला समजलं होतं की या सगळ्यामध्ये आपण पुरते अडकू. मग काय, या शिक्षकाने थेटपणे माफीच मागून टाकली. मात्र जरी या शिक्षकाने माफी मागितली असली तरी त्याने जे काही केलंय हे इतकं घृणास्पद आहे की त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे असं या विद्यार्थिनींच्या पालकांनी, त्याचबरोबर या शेतकऱ्यानं सुद्धा ठरवलेलं होतं. दरम्यानच्या सगळ्या काळामध्ये यापैकी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी थेटपणे पोलिसात तक्रार दाखल केली, फिर्यादही दिली.
त्यानुसार मग पुढच्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं। त्यानंतर अर्थातच कोर्टात केस सुद्धा सुरू झाली। कोर्टात केस चालू झाली, अनेक पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं काम चालू झालं होतं, पुरावे सादर होत होते। असं बरंच काही सुरू असताना या केसमध्ये आला एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट। मुळात या सगळ्यामध्ये ज्या विद्यार्थिनीच्या पालकांनी ही फिर्याद दाखल केली होती, त्या विद्यार्थिनीने आणि तिच्या पालकांनी तिच्या भविष्याचा विचार करत किंवा आपल्या मुलीची बदनामी होऊ नये या सगळ्यामुळे कुठेतरी फिर्याद द्यायला थेटपणे नकार दिला। आम्ही कोणत्याही पद्धतीची फिर्याद देऊ इच्छित नाही असं थेटपणे त्यांनी कोर्टाला लिहूनच दिलं। त्यामुळे अगदी जिंकत आलेली ही केस आपण हरतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। पोलिसांसमोर सुद्धा मोठी प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती। आव्हान होतं या राक्षसी शिक्षकाला जन्मठेपेपर्यंत किंवा फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवण्याचं। मात्र तरीही इथले सगळेच पोलीस, ग्रामस्थ आणि ज्या शेतकऱ्याने हे सगळे पुरावे गोळा केले होते, तो सजग शेतकरी मात्र मागे हटला नाही। मग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये या फिर्यादींना सोडून इतर जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांना शोधणं चालू केलं। साक्षीदारांच्या साक्ष चालू झाल्या। या सगळ्यामध्ये महत्त्वाची ठरली ती अर्थातच ज्या शेतकऱ्याने या सगळ्यामध्ये कॅमेरे बसवले होते त्याची साक्ष, त्यानंतर त्याच्या भावाची साक्ष, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जी फिर्यादी जे होते त्यांची जी मुलगी होती ती मुलगी सोडून आणखीही विद्यार्थिनी या सगळ्यामध्ये लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या होत्या। त्यामुळे मग ह्या ज्या दुसऱ्या विद्यार्थिनी होत्या त्या विद्यार्थिनीची सुद्धा या सगळ्यामध्ये फिर्याद जी आहे, साक्ष जी आहे ती घेण्यात आली। आणि या सगळ्याच्या नंतरच ही केस जी आहे ती अगदी स्ट्रॉंग झाली। ही केस स्ट्रॉंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते सीसीटीव्ही फुटेज। ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या शिक्षकाचा राक्षसी चेहरा हा पूर्णपणे कैद झाला होता। आणि मग काय, या सगळ्याच्या नंतर जेव्हा इतके सगळे पुरावे आणि महत्त्वाचे साक्षीदार स्वतः पीडित सुद्धा या सगळ्यामध्ये असल्यामुळे अर्थातच कोर्टाने या शिक्षकाला आता थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। त्याचबरोबर तब्बल 50,000चा दंड सुद्धा सुनावलाय। हा दंड जो आहे तो या प्रकरणामधल्या ज्या पीडित मुली आहेत त्यांना नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे। मात्र या प्रकरणामुळे शेतकरी किती सजग होता, शेतकऱ्यानं त्याची स्वतःची मुलगी या सगळ्यामध्ये नसतानाही त्याचा या खरं तर शाळेशी किंवा या शिक्षकाशी, इथल्या विद्यार्थ्यांशी तसा थेट संबंध नसूनही या शेतकऱ्याने जो काही सजगपणा दाखवला, जी काही जागरूकता दाखवली आणि इतरांच्या मुलींसाठी आपण काहीतरी करू शकतो किंवा अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी, या गुन्हेगारांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांनी हे जे काही गुन्हे केलेत या गुन्ह्यांसाठी त्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी या शेतकऱ्यानं उचललेलं पाऊल हे अगदी महत्त्वाचं ठरलं। आणि त्याचमुळे धनाजी इंगळे या शिक्षकाला आता जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे। या शेतकऱ्याप्रमाणे असे हजारो नागरिक जर तयार झाले तरच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने महिला अत्याचार रोखले जाऊ शकतात, गुन्हेगारी कमी केली जाऊ शकते आणि गुन्हेगारांना आळा देखील घातला जाऊ शकतो। त्यामुळे या शेतकऱ्याप्रमाणे धाडस तुम्ही आम्ही सर्वांनीच दाखवणं आता गरजेचं झालंय। तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।